ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಏನು ಮೋದಿಜಿ ಅವರು ಕನಸು ಕಾಣಲಿಲ್ಲ. ದೇಶ ಹ್ಯಾಂಗ್ ಹಾಳು ಮಾಡಬೇಕು, ಹ್ಯಾಂಗ್ ರೇಟ್ ಏರಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇಶ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಹೆಂಡ್ರಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. दुख की बात है, 715 लोगों की जान लेकर ये बीजेपी सरकार उनके बातों को मानिए। बहुत सारे असेंबली इलेक्शन चलने आने वाले हैं, उसको मद्देनजर रखते हुए ಈ ಕಾನೂನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂಪಡೆದೇ ಹೋದರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ ನಾವು हमारे लोग ही नहीं सुन रहे हैं, हमारी जान देकर हमारी बात को सुनाना पड़ रहा है, तो ये बहुत दुख की भी बात है। आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। बीजापुर में मनाया गया किसान विजय दिवस। दिल्ली की सीमाओं पर पिछले 1 साल से भी अधिक समय से चल रहा किसान आंदोलन खत्म हो गया है। संयुक्त किसान मोर्चा और मोदी सरकार के बीच सहमति बन गई है। 3 नए कृषि कानूनों के विरोध में तकरीबन 378 दिन तक चला किसान आंदोलन अब समाप्त हो गया है। केंद्र सरकार की तरफ से मिले प्रस्ताव पर बनी सहमति के बाद किसान संगठनों की ओर से आंदोलन खत्म कर दिया गया है। पिछले 1 साल से भी अधिक समय से दिल्ली की विभिन्न सीमाओं पर चल रहा किसान आंदोलन खत्म हुआ है। दिल्ली की सीमाओं पर चल रहा किसान आंदोलन मोदी सरकार के गले की फांस बन गया था। 19 नवंबर 2021 गुरु नानक जयंती के अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने तीनों कृषि कानूनों को वापस लेने का ऐलान किया था और शीतकालीन सत्र में उसे अमली जामा भी पहना दिया गया। लेकिन किसान संगठन एमएसपी की गारंटी सहित तमाम किसानों से जुड़ी मांगों को लेकर अड़े थे। करीब 378 दिनों से चल रहा किसानों का यह आंदोलन अब खत्म हो गया है, जिसके चलते किसान 11 दिसंबर को किसान विजय दिवस के रूप में मना रहे हैं। इसी के चलते कल यानी 11 दिसंबर शनिवार को शहर बीजापुर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सर्कल में किसान संगठन और कई प्रगतिपर संगठनों की ओर से पटाखे फोड़कर एक दूसरे को मिठाई खिलाकर किसान विजय दिवस मनाया गया। इस अवसर पर भीम से कलादगी, कर्नाटक राज्य रैत संघ और हसिरू सेने के राज्य प्रधान कार्यदर्शी राहुल कुपकड्डी, कर्नाटक राज्य रैत संघ हसिरू सेने के बीजापुर जिला गौरव अध्यक्ष फैयाज कलादगी, अक्रम माशाड़कर, भगवान रेड्डी, लक्ष्मण आंद्राल, शक्ति कुमार उकुमनाड़, रिजवान मुल्ला, निर्मला होसमनी, राजेश्वरी मठपति, कामिनी कस्बे के अलावा और भी लोग थे मौजूद। आज जय जवान जय किसान के साथ मैं अपनी बात रखना चाहता हूँ। देश के हमारे किसानों ने 1 साल 15 दिन जो दिल्ली के बॉर्डर के ऊपर बैठकर अपने जो काले कानून ये बीजेपी सरकार लाई थी उसको वापस लेने के लिए होराट करने के बाद आज के दिन उनके पूरे जो डिमांड्स थे वो वापस ये बीजेपी सरकार लेकर उनको आज एक भरोसा दी है 15 दिन का। 15 दिन के अंदर पूरे वो डिमांड्स हमें जो तुमने कहा है वो वापस ले तुम बोल के बोलने के बाद आज हमारे किसान भाई उठ रहे हैं तो भी बहुत दुख की बात है। 715 लोगों की जान लेकर ये बीजेपी सरकार उनके बातों को मानी है। ये हमारा प्रजाप्रभुत्व है, हमारी बात हमारे लोग ही नहीं सुन रहे हैं, हमारी जान देकर हमारी बात को सुनाना पड़ रहा है, तो ये बहुत दुख की भी बात है और खुशी की भी बात है। क्योंकि 1 साल 15 दिन के बाद मोदी को होश आया कि ये किसान है तो ये देश है, नहीं तो नहीं है बोल के। तो आज हम हमारे किसान भाइयों की खुशी में बीजापुर के प्रगतिपर संगठन वाले सब मिलकर जो 1 साल तक उनके साथ हमने धरने की होराट किया, जब भी उन्होंने कॉल किया हम उनके साथ रहे, तो आज जो कामयाबी मिली है ये कामयाबी अभी पूरी हमने नहीं मिली है। 15 दिन के अंदर अगर सरकार पूरे डिमांड्स पूरे कर लेकी के अंदर हमारे काम वापस अगर वो लेंगी तो हमारी कामयाबी है, नहीं तो वरना 15 दिन के बाद और हम रोड के ऊपर आने का मौका अगर सरकार नहीं देंगी तो बहुत अच्छा रहेगा।
ये बात कहते हुए मैं अकरम माशारकर बीजापुर के तमाम होराटगारों की तरफ से शुभकामनाएं देता हूं। जय हिंद, जय कर्नाटक। ये विजय उत्सव किसकी ओर से मनाया गया? ये विजय उत्सव प्रगतिपरा संगठन जो बीजापुर के 20 से 25 संगठनों वाले मिलकर एक साल तक हम दिल्ली सरकार, दिल्ली में जो किसान होराट कर रहे थे उनके साथ मिलकर हम भी बीजापुर में होराट कर सरकार को दबाने की कोशिश की। सरकार किसानों की बात सुनने के बाद हमें भी खुशी हुई है। वो दिल्ली के किसानों के साथ हम भी आज खुशी का दिन मनाते हुए आज विजय उत्सव बीजापुर के अंदर किए। ಅಕ್ರಮ್ ಮಾಶಾಳ್ಕರ್ ಮೋದಿಜಿಯವರು ಭಯಪಟ್ಟು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಸ್ವಾರ್ಥಿ ಇದಾರೆ ಮೋದಿಜಿಯವರಂದ್ರೆ, ನಾನಿವತ್ತು ಸನ್ಯಾಸಿ ಇದೀನಿ, ನನಗೇನೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ನಾ 24 ತಾಸು ದುಡಿತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ರು. 24 ತಾಸು ಯಾಕೆ ದುಡಿದ್ರು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ದೇಶವನ್ನ ಹ್ಯಾಂಗ ಹಾಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡೋಕೆ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರು ಹೆಸರಿದ್ರು. ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಏನು ಮೋದಿಜಿಯವರು ಕನಸು ಕಾಣಲಿಲ್ಲ. ದೇಶ ಹ್ಯಾಂಗ ಹಾಳು ಮಾಡಬೇಕು, ಹ್ಯಾಂಗ ರೇಟ್ ಏರಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೋದಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಡ್ರಿಲ್ಲ, ಮಕ್ಳಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಒಂದು ಪಾಕೆಟ್ ಎಣ್ಣೆ ತಗೊಂಡು ಸ್ವಂತ ರೊಕ್ಕದಾಗ ಒಯ್ದು ಎಂದು ಮನ್ಯಾಗ ಅಡಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಸ್ವಂತ ರೊಕ್ಕ ಪೆಟ್ರೋಲ್ ಹಾಕೊಂಡು ಡೀಸೆಲ್ ಹಾಕೊಂಡು ತಿರುಗಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರೋ ಹಾಕ್ತಾರೆ, ಎಲ್ಲೂ ಹೋಗ್ತಾರ, ಯಾವಾಗ ಮುಕ್ಕೋತಾರ, ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತಾರ. ಬಟ್ ದಿನನಿತ್ಯ ಈಗೇನ ಭಾರತ ದೇಶದ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಮೇಲೆ ಏನು ಬರೆ ಹಾಕುವ ಕೆಲಸ ಮೋದಿಜಿಯವರು ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತು ರೈತರ ಮೇಲೆ ಒಂದು ಬರೆ ಹಾಕುವ ಕೆಲಸ ಏನು ಮೋದಿಜಿಯವರು ಮಾಡಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ತಕ್ಕ ಉತ್ತರ, ಒಂದು ವರ್ಷದ ಹೋರಾಟ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಮತ್ತೆ ಮೊನ್ನೆ ಅವ್ರೇನು 3 ಕೃಷಿ ವಿರೋಧಿ ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನ ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೊನೆಗೆ ಅವರು ಸೋಲನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮೋದಿಜಿಯವರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಜನರ ಒಂದು ಹೋರಾಟದ ಮುಖಾಂತರ ಅವರನ್ನು ಸೋಲನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮೋದಿಜಿಯವರು ಅವರು ಒಬ್ಬ ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಪ್ರಮೇಣವಾದ ರಾಜಕಾರಣಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ತಪ್ಪಾಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿ ಇದ್ದವ್ರು ಯಾರೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾ ಡಿಜಿಟಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಜನರ ಮೇಲೆ ಹೊರೆ ಹಾಕುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಿ. ದಯವಿಟ್ಟು ಈಗಾದ್ರೂ ಬುದ್ಧಿ ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ. ದಯವಿಟ್ಟು ಇಂಥ ಕೃಷಿ ವಿರೋಧಿ ಕಾಯ್ದೆ ಆಗಲಿ, ಜನರ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಬರೆ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನಾದರೂ ದಯವಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿ ನೀವು ಬಾಳಿ ಅಂತೇಳಿ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಹಿರಿಯ ರೈತ ಮುಖಂಡರ ಹೋರಾಟದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪಟಾಕ್ಷಿ ಹಾರಿಸೋದ್ರ ಮೂಲಕ, ಇವತ್ತು ನಾವು ಸಿಹಿ ಹಂಚೋದ್ರ ಮೂಲಕ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ವಿಜಯೋತ್ಸವ ಆಚರಿಸಿದೀವಿ. ಈ ರೈತರ ಖುಷಿ, ಒಂದು ನಗು ಯಾವತ್ತು ಸದಾ ಹೀಗೆ ಇರಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಪ್ರಗತಿಪರ ಮುಖಂಡರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಹಿರಿಯ ರೈತ ಸಂಘದ ಮುಖಂಡರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಶಕ್ತಿ ಕುಮಾರ್ ಹುಕ್ಕುಮಾರ್. ಧನ್ಯವಾದಗಳು. पिछले 1 साल से जो देश के किसान धरने पर बैठे थे, जो कि देश के प्रधानमंत्री केंद्र की सरकार ने ये 3 काले कानून लाकर किसानों को परेशानी में डाला था, उसके मद्देनज़र रखते हुए पिछले 1 साल से जो धरने पर बैठे हुए थे, पिछले महीने देश के प्रधानमंत्री जी ने उन कानून को वापस लेने की घोषणा की। इस मौके पर मैं इतना कहना चाहता हूँ कि इस जो धरना चल रहा था पिछले 1 साल से, इसमें हमारे कम से कम 700 के करीब हमारे देश के किसान शहीद हुए हैं। उनकी शहादत ज़ाया नहीं जानी चाहिए। उनके घर वालों को अच्छी से अच्छी नौकरी दें और उनको जो उनका जो परिवार होता है उनको परिवार का भी इंतज़ाम करें। इस मौके पर मैं इतना ही कहना चाहता हूँ कि सिर्फ आप या फ़िलहाल जो है एक देश में हमारे बहुत सारे असेंबली इलेक्शन आने वाले हैं, उसको मद्देनज़र रखते हुए ये कानून को वापस लिया जा रहा है किसानों के साथ, क्योंकि ये देश अगर चलना है तो किसान को लेकर चलना पड़ेगा, वरना कोई भी देश तरक्की नहीं कर सकता। देश की अगर कोई जान है तो वो हमारे देश का किसान है। इस मौके पर जो है, और आज खासकर हमने जो शहर बीजापुर में जो है कई संगठनों की ओर से, प्रगतिपरक संगठन हो, किसान संगठन हो, सब लोगों ने जो मिलकर जो है आज शहर के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सर्कल में पटाखे फोड़कर मिठाई तकसीम करके विजय उत्सव मनाया है। मैं इस मौके पर तमाम मेरे शहीद किसानों को जो है श्रद्धांजलि भी दी गई है। उन तमाम शहीद किसानों को मैं जो फिर एक बार श्रद्धांजलि पेश करता हूँ दिल से। और आने वाले दिनों में जो है अगर कानून को पूरी तरह से खारिज करे, वरना इससे भी बड़ा जो है किसानों के साथ शहर बीजापुर में भी जो है बहुत बड़े पैमाने पर आंदोलन किया जाएगा। मैं फयाज कलादगी, राज्य रहित संघ हसीर सेने ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷ. ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 1 ವರ್ಷ ಕಾಲ ಏನು ಒಂದು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆ ವಿರುದ್ಧ ದೆಹಲಿ ಗಡಿಭಾಗದಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ರೈತರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ನಮ್ಮ ರೈತರ ಹೋರಾಟದ ಫಲವಾಗಿ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಏನು ಹಿಂಪಡೆದಿದ್ದಾರೆ.
ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ದಲಿತ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಾಗೂ ರೈತ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಎಲ್ಲರೂ ಒಕ್ಕೂಟವಾಗಿ ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಜಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಸತತವಾಗಿ 1 ವರ್ಷದ ನಂತರ ಒಂದು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂಪಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ 15 ದಿನಗಳ ಒಂದು ಗಡುವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂತಕ್ಕೊತ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಅಕಸ್ಮಾತ್ತಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಹಿಂಪಡೆದೇ ಹೋದರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ ನಾವು ಮುಂದಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಜಿಯವರಿಗೆ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾನು ರಾಹುಲ್ ಕುಬ್ಕಡ್ಡಿ ಅಂತೇಳಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಸೇನೆ ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. फूड ग्रोसरी राव चिकन मटन फिश वेजिटेबल्स फ्रूट जूस मिठाई मेडिसिन चाय और पान भी वो भी अपने मनपसंद शॉप से सिर्फ 30 मिनट में अपने घर तक। अरे वाह, मैं तो अभी ऑर्डर करती हूँ। क्या बताया ऐप का नाम बिगोस। तुम इस ऐप के बारे में किसी को मत बताना। सुना आपने, किसी को मत बताना। जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ।